माझे नाव रुपाली आहे. वहिनीने ओरडून म्हटले की बघितली तुझ्या निर्लज्ज बहिणीची कृत्य. मी गाढ झोपेत झोपलेली असताना वहिनीने केस धरून मला ओढत बाहेर आणले होते. दादा मला रागाने टक लावून पाहत होते. मी घाबरून माझी चूक विचारली. मी अतिशय रडत होते. मला माहीत नव्हते की शेवटी माझी काय चूक झाली आहे आणि मला कोणत्या गोष्टीची शिक्षा दिली जात आहे. मी रडत म्हणाले की दादा, शेवटी मी असं काय केलं आहे? वहिनीने माझ्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणू लागली की तुझे असभ्य फोटो प्रसारित झाली आहेत. अशी निरागस वागत आहेस जणू तुला काहीच माहीत नाही. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी दादांना सांगितले की दादा, वहिनीचा भाऊ माझी बनावट फोटो तयार करतो, मला धमकावतो. माझे बोलणे ऐकून वहिनी ओरडली आणि म्हणाली की चांगले, आता तुझी कृत्य माझ्या भावावर टाकत आहेस. तुला लाज वाटत नाही? आता गालावर आणखी एक थप्पड मारली तर बुद्धी येईल. मी म्हणाले की नाही वहिनी, मी खरे बोलत आहे. मी दादांसमोरही हात जोडले आणि म्हणू लागले की दादा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. वहिनीचा भाऊ मला बराच काळ धमकावत आहे. माझे बोलणे ऐकून दादा आणि वहिनी दोघेही अतिशय संतापले होते. वहिनी म्हणू लागली की बस, पुरे झाले. आज मी या आवाराला जिवंत जाळून टाकेल. ती मला स्वयंपाकघरात घेऊन जात असताना माझ्यावर रॉकेल टाकू लागली होती. मी अतिशय रडत होते, किंचाळत होते, ओरडत होते, माझ्या सत्याची साक्ष देत होते. पण कोणीही माझे बोलणे ऐकण्यास तयार नव्हते. इतकेच नव्हे तर माझ्या दादांना सुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. माझे आजारी बाबा थरथरून रडू लागले होते, तर दादा शांतपणे आपल्या पत्नीला माझ्यावर अत्याचार करताना पाहत होते. मला वाचण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मी मृत्यूला जवळ पाहून डोळे बंद केले आणि मनातच देवाला स्मरण करू लागले. देवाचे नाव घेऊ लागले, देवाची प्रार्थना करू लागले. जेव्हा अचानक मला वहिनीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. पूर्ण खोली त्यांच्या किंचाळ्यांनी गुंजत होती. मी डोळे उघडले तेव्हा हे पाहून मी स्तब्ध झाले की माझ्या समोर रात्र गडद झाली होती. खोलीत अंधार पसरला होता आणि झोपेने मला आपल्या कुशीत घट्ट धरले होते. बाहेर कुठेतरी दूर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. मी माझ्या स्वप्नांच्या खोलवर बुडलेली होते. तेव्हा अचानक मला एक विचित्र अनुभव झाला. जणू कोणीतरी सावली माझ्या जवळ उभी आहे. मी अर्ध्या झोपेत बाजू बदलली, पण मनावर एक जड ओझं उतरलं होतं. पण जेव्हा समोर डोळे उघडून पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझे हृदय धडधडले होते. कविता वहिनी माझ्या समोर उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अतिशय राग धगधगत होता, जणू त्या मला जाळूनच टाकतील. त्यांनी माझे केस घट्ट धरले आणि म्हणू लागल्या की उठ बाळा, कधीपर्यंत झोपत राहशील? हे घर आहे, काही धर्मशाळा नाही की आरामात पडून राहशील. चल उठ आणि कामाला लाग. वहिनीने जेव्हा हे सर्व मोठ्या आवाजात म्हटले आणि माझे केस निर्दयीपणे धरले तेव्हा मी घाबरून उठून बसले होते. मी काही समजलेही नव्हते की त्या पूर्ण ताकदीने पुन्हा माझे केस घट्ट ओढून म्हणू लागल्या की पूर्णपणे आळशी झाली आहेस. त्यांनी मला पलंगावरून ओढायला सुरुवात केली. मी रडत म्हटले की वहिनी, कृपा करून मला सोडा. वहिनी, कृपा करून देवासाठी मला सोडा. माझे केस सोडा. खूप वेदना होत आहेत. माझ्या किंचाळ्या खोलीच्या भिंतींना धडकत होत्या. माझे संपूर्ण शरीर जमिनीवर रगडले जात होते. हातपाय सर्व जखमी झाले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडीही दया नव्हती. त्या माझ्याशी नेहमी असेच करत. अंधारात माझे हृदय जोरजोराने धडधडत होते आणि अतिशय घाबरत होते. त्यांनी मला ओढत पायऱ्यांपर्यंत आणलं होतं. पायऱ्यांवर माझा पाय अडखळला आणि मी धडाम करून खाली पडले होते, पण त्यांनी हात ढिल्ला केला नाही. मी किंचाळत होते, मदत मागत होते, पण संपूर्ण घर जणू दगडाचे बनले होते. आम्ही जेव्हा दालनात पोचलो तेव्हा दादा तिथेच उभे होते. त्यांच्या डोळ्यात विचित्र कठोरता होती. मी थरथरत्या ओठांनी म्हटले की दादा, वहिनी नेहमीच माझ्याशी असे करतात, पण दादा नेहमी आपल्या पत्नीच्या बोलण्यातच राहतात. वहिनीला आवडत नव्हते की मी उशिरापर्यंत झोपून राहावे. त्यांनी मला अतिशय मारले होते.
मी घरातील सर्व कामांमध्ये व्यस्त झाले होते, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्याशी अशीच वागणूक दिली गेली. दादा पुन्हा शांतपणे सर्व काही पाहत राहिले. पण आज मी दादांना प्रश्न विचारला होता की दादा, शेवटी माझा काय दोष आहे? वहिनी का माझ्यावर हात उघडतात? आणि आज तर माझी कोणतीही चूक नाही, तरी का त्या मला इतकी मोठी शिक्षा देत आहेत? दादा काही बोलले नाहीत, फक्त मला टक लावून पाहत राहिले. त्यांची जीभ जणू शांत झाली होती. माझे बाबा जे खोलीच्या कोपऱ्यात खाटेवर बसलेले असतात, ते सर्व दृश्य तिथूनच पाहत होते. ते नेहमी आपल्या मुलीला फक्त शांतपणे पाहू शकत होते, तिला वाचवू शकत नव्हते. आज तर माझी कोणतीही चूक नव्हती. मी लवकर सकाळी उठले होते. वहिनीने मला नेहमीप्रमाणे केस धरून ओढत बाहेर आणले आणि फक्त एवढंच म्हणत होत्या की आज तुझी खैर नाही. माझ्या बाबांची जीभही शांत झाली होती. ते आपल्या आजारपण आणि पक्षाघातामुळे काहीही करू शकत नव्हते. वहिनीने मला जोराने ढकलून दादांच्या पायाशी फेकले होते आणि मी जमिनीवर पडले होते, तर माझे गुडघे चिरले गेले होते. वहिनीने मला जोराने ढकलून दादांच्या पायाशी फेकले होते आणि मी जमिनीवर पडले होते, तर माझ्या गुडघ्यांना लागले होते. माझे शरीर वेदनेने कराहत होते. त्या क्षणी वहिनीचा आवाज गरजला होता. त्यांनी म्हटले की तुझी बहीण एक नंबरची कामचोर तर होतीच, पण आता आवारा सुद्धा झाली आहे. हे आमच्या दुर्भाग्यामुळे आहे आणि आमच्या प्रतिष्ठेला मातकळ्यात मिसळणारी आहे. बहिणीची बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी थरथरत्या आवाजात म्हटले की वहिनी, देवासाठी सांगा तर, खरे माझा दोष काय आहे? आज तर मी लवकर उठले होते, सर्व कामं वेळेवर केली, फक्त थोड्या वेळासाठी खोलीत आराम करायला गेले होते. वहिनी म्हणू लागल्या की ओहो, खूप सरळ वागत आहेस, असे करत आहेस जणू तुला काही माहीतच नाही. मी हात जोडून रडत म्हटले की मला माहीत नाही वहिनी, मी काय केले आहे? वहिनीने द्वेषाने किंचाळून उत्तर दिले की तुझे असभ्य फोटो संपूर्ण शेजार पाजारात प्रसारित झाली आहेत. तू आम्हाला कुणालाही चेहरा दाखवण्याच्या लायक ठेवले नाहीस. वहिनीचे बोलणे ऐकताच माझ्या कानांनी जणू काही ऐकण्यास नकार दिला होता. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले होते. मी थरथरत्या ओठांनी म्हटले की हे सर्व खोटं आहे, मी असं काही केलं नाही, माझ्यावर आरोप लावला जात आहे. वहिनीने माझे बोलणे कापत दादांकडे पाहिले आणि म्हणू लागल्या की मी तुझ्या बहिणीला नेहमी आपल्या नियंत्रणात ठेवते, पण ही मुलगी इतकी धट आहे की तरीही माझ्या हातातून निसटली. बघ तुझ्या बहिणीची कृत्ये, ही आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करे आणि तुझ्या प्रतिष्ठेला मातकळ्यात मिसळून ठेवे. अरे, आमच्याही मुली आहेत, उद्या लोक त्यांना सुद्धा टोमणे मारतील. वहिनीचा राग सतत वाढत होता आणि दादा शांत दगडासारखे उभे राहून मला पाहत होते. मी रडत म्हटले की हे सर्व खोटं आहे वहिनी, तुम्ही माझ्या विरुद्ध कट रचत आहात. तुम्ही जसे सांगता मी तसे करते. पूर्ण दिवस घरात राहून घरची कामं करते, कुणाशी काही बोलतही नाही, पण तुमचा हा चुकीचा आरोप मी सहन करणार नाही. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, पण माझ्या अश्रूंचा कुणावरही कोणताही परिणाम होत नव्हता. मी थरथरत्या आवाजात म्हटले की वहिनी, जर तुम्ही खरे ऐकायचे असेल तर वास्तव हे आहे की तुमचा भाऊ बराच काळ माझ्या मागे लागला आहे, माझा पाठलाग करतो आणि नेहमी मला वाईट नजरेने पाहतो आणि अनेकदा मला घाबरवतोही, धमकावतोही. जेव्हा मी त्याला नकार देते की तो असे काही करू नये, अन्यथा मी त्याची तक्रार दादा आणि वहिनींकडे करेल, तेव्हाच त्याने माझ्याकडून सूड घेण्यासाठी माझी बनावट फोटो तयार केली आहेत. हे ऐकून दादांच्या डोळ्यात द्वेष उतरला होता. ते मला असे पाहत होते जणू मी खरेच काही अपराधी आहे. त्यांच्या कठोर नजरा माझ्या अस्तित्वाला कापत होत्या. याचा अर्थ असा होता की त्यांना आपल्या बहिणीच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. वहिनी माझे बोलणे ऐकून आणखीन संतापली आणि किंचाळून बोलली की सावधान, जो तू माझ्या भावाविरुद्ध एक शब्दही बोललीस तर. माझा भाऊ अतिशय सभ्य आणि संस्कारी मुलगा आहे. चारित्र्यहीन तर तूच आहेस, जे आपला आरोप माझ्या भावावर लावत आहेस. मी थरथरले होते आणि मागे हटू लागले. मी म्हटले की नाही, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, मी खरे बोलत आहे. माझे बाबा जे खाटेवर बसून रडत होते, पण आज त्यांचा आवाज कुणापर्यंतही पोचला नव्हता. मला असे वाटत होते की जणू संपूर्ण घर माझ्या विरुद्ध झाले आहे. त्याच वेळी दारावर ठोठावण्याचा आवाज आला.
शेजार पाजारातली एक बाई काही कामानिमित्त आली होती. वहिनीने त्वरित दार उघडले आणि काहीही लपवल्याशिवाय मोठ्या आवाजात तिला सांगितले. ती म्हणू लागली की ये आणि पहा आमचे दुर्भाग्य. ही मुलगी संपूर्ण शेजार पाजारात आम्हाला बदनाम करत आहे. ती बाई वहिनीचे बोलणे ऐकून थक्क झाली होती. तिने मला रडताना पाहिले आणि आश्चर्याने म्हणाली की हे काय चालले आहे. वहिनीने तिला म्हटले की उद्यापर्यंत सर्व काही तुला कळेल. हिची कृत्य आता मी सर्वांसमोर आणणार आहे, काहीही लपवणार नाही. ती बाई वहिनीचे असे रूप पाहून शांतपणे परत निघून गेली होती. माझे हृदय आणखीन डुबले होते. मला वाटले की आता ही गोष्ट घराच्या 4 भिंतींपासून बाहेर शेजार पाजारात पोहोचणार आहे. मी दादांसमोर गेले आणि रडत त्यांना म्हणू लागले की दादा, एकदा माझा मोबाईल पहा. यात कोणतीही चुकीची गोष्ट नाही. तुम्हाला स्वतःला सत्य कळेल. दादांनी माझ्याकडे पाऊल टाकले. मोबाईल माझ्या हातातून हिसकावला आणि तीव्र शब्दात म्हणाले की हे सर्व नाटक करणं बंद कर. मी तुझ्यामुळे खूप त्रस्त झालो आहे. तुझ्यासारख्या मुली 1000 बहाणे बनवतात. त्यांनी मोबाईल बंद करून एका बाजूला फेकला होता आणि म्हणू लागले की सावधान, जर तू पुन्हा मोबाईलला हात लावलास तर तुझा हात तोडेल. वहिनीने पुढे येऊन माझे केस पुन्हा ओढले होते आणि म्हणू लागल्या की तू हे सर्व आमच्या घराची प्रतिष्ठा मातकळ्यात मिसळण्यासाठी केलं आहे ना. मी हात जोडून म्हटले की वहिनी, देवासाठी माझ्यावर दया करा. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी काहीही केलं नाहीये. पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी मला ओढत स्वयंपाकघराच्या दारापाशी उभे केले होते. मी किंचाळू लागले आणि म्हणू लागले की आताच तुम्ही म्हणालात की माझी फोटो प्रसारित झाली आहे, मग माझा मोबाईल रिकामा निघाला तर काय? कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. माझा रिकामा मोबाईल हा पुरावा आहे की मी चुकीची नाही. मी निर्दोष आहे. दादांनी रागाने म्हटले की हे सर्व कोणीतरी दुसऱ्याने पाठवले आहे, पण यात तुझाच चेहरा आहे. आता तू हे म्हणू शकत नाहीस की हे खोटं आहे. मी त्वरित म्हणाले की दादा, हे बनावट फोटो आहेत. तुम्ही हवे तर कुणालाही दाखवा, सर्व काही स्पष्ट होईल. वहिनी हसू लागल्या आणि टोमणा मारत अंदाजात म्हणू लागल्या की कुणाला दाखवू, कोणता पुरावा दाखवू? लोक तर हेच म्हणतील की आम्ही सर्व मिळून आहोत. प्रतिष्ठा गेली तर गेली, आता काहीही होऊ शकत नाही. वहिनीच्या आवाजात अशी कठोरता होती की माझे हृदय धडधडले होते. स्वयंपाकघरातून तीव्र वास येत होता. कदाचित दुपारच्या जेवणाची भांडी अजून कुणी धुतली नव्हती. सकाळची सर्व कामे करूनच तर मी माझ्या खोलीत गेले होते आणि आता माझ्यासाठी दुपारची भांडी सुद्धा वाट पाहत होती. वहिनीने कपाट उघडले आणि जुन्या बाटल्या एक एक करून बाहेर फेकू लागल्या. मी घाबरून म्हटले की वहिनी, तुम्ही हे काय करत आहात? पण त्या थांबणार नव्हत्या. दादा शांतपणे हे सर्व पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. माझ्या कानांनी आणखी एक आवाज ऐकला होता. बाहेर अंगणात मुले खेळत होती. एका क्षणासाठी माझी नजर वहिनीच्या 2 मुलींवर पडली होती. त्या मला पाहून आश्चर्याने उभ्या होत्या. मी थरथरत्या आवाजात म्हटले की वहिनी, या मुलींसमोर तरी मला बदनाम करू नका. पण वहिनीने उलट त्यांच्याकडे बोट दाखवले आणि म्हणू लागल्या की पहा तुमच्या आत्यांना. पहा, हे आहे प्रतिष्ठेच्या नावावर चरित्रहीन डाग. दोन्ही मुली घाबरून आत पळाल्या होत्या. माझ्या आतून किंचाळी निघाली. मी म्हटले की दादा, तुम्हाला माझी आई आठवत नाही? ती सुद्धा याच स्वयंपाकघरात जळून मेली होती. आता मला सुद्धा असेच मारून टाकाल का? दादांच्या चेहऱ्यावर क्षणभर जणू थरथर दिसली होती, पण त्वरित त्यांनी नजर फिरवली होती. त्यांची शांतता माझा गळा दाबत होती. अचानक वीज गेली. घर अंधारात बुडाले होते. मी संधी साधून पळण्याचा प्रयत्न केला होता, पण वहिनीने माझा हात पकडला आणि म्हणू लागल्या की कुठे पळत आहेस? आज तुला सोडणार नाही. आज तुला धडा शिकवूनच राहणार. अंधारात त्यांचा आवाज आणखी भयानक वाटत होता. मी जोराने हात सोडवला आणि दाराकडे धावले होते, पण दार बाहेरून बंद होते. माझ्या किंचाळ्या अंगणात गुंजू लागल्या होत्या. शेजार पाजारात कोणी आवाज ऐकला तर कोण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल? सर्वजण हेच म्हणतील की मी खरेच काही चूक केली आहे. दादांनी कठोर शब्दात म्हटले की बस कर हे नाटक. आमची प्रतिष्ठा मातकळ्यात मिसळली आहे. आता शांतपणे तेच कर जे आम्ही सांगतो. मी हाफत थांबले होते. माझा श्वास उखडू लागला होता.
वहिनीने स्वयंपाकघराकडे बोट दाखवले आणि म्हणू लागल्या की आज तुझी शिक्षा तुला तिथेच मिळेल जिथे तुझ्या आईचा हिसाब पूर्ण झाला होता. त्यांच्या शब्दातून विष टपकत होते. मी माझ्या बाबांकडे पाहिले. त्यांचे ओठ थरथरत होते, पण ते पुन्हा काही बोलू शकले नाहीत. गोंधळ होत होत सायंकाळपासून रात्र झाली होती आणि ही रात्र माझ्यासाठी कयामतची रात्र बनत होती. अंधारात कैद मी माझ्याच घरात शत्रूंमध्ये उभी होते आणि सर्वात मोठे मला आतून तोडत होते. माझ्या डोळ्यांसमोर येणाऱ्या घटनेची सावली उभी राहू लागली होती. वहिनीने माझा हात मुरगळला होता आणि केस धरून मला स्वयंपाकघराकडे ओढू लागल्या होत्या. मी लटपटत राहिले. त्यांनी मला जोराने भिंतीवर आपटले होते. माझ्या किंचाळ्या भिंतींना धडकून गायब होत होत्या. घरात अंधार पसरला होता, पण स्वयंपाकघरात जुनी लाईट जळत होती, ज्याच्या प्रकाशात सर्व काही स्पष्ट दिसत होते. मी थरथरत्या आवाजात म्हटले की बाबा, बाबा कृपा करून मला वाचवा. पण ते खाटेवर बसले होते, कोपऱ्यात रडत होते आणि अश्रू वाहत होते. त्यांच्या जिभेवर जणू कुलूप लागले होते. ते आपल्या लाचारीमुळे उठूनही येऊ शकत नव्हते. दादा दारात उभे राहून सर्व काही पाहत होते. त्यांचा चेहरा दगडासारखा निर्जीव होता. मी किंचाळले की काहीतरी बोला दादा, पण त्यांनी आपली नजर फिरवली होती. वहिनीने कपाटाखाली ठेवलेली जुनी बाटली काढली. ती रॉकेलचा डब्बा होता. त्याचा सर्व वास खोलीत पसरला होता. माझ्या नाकातून आत घुसला होता आणि माझा दम घुटू लागला होता. त्यांनी झाकण उघडलं आणि मला घुरत म्हणू लागल्या की आज तुझा खेळ संपणार आहे. त्यांनी बाटली माझ्याकडे वळवली आणि जोरदार झटक्याने ते तेल माझ्या कपड्यांवर फेकू लागल्या. थंड तेलाच्या थेंब माझ्या शरीराला धडकत होते. माझे संपूर्ण अस्तित्व थरथरले होते. मी भिंतींना टेकले होते. हात जोडून म्हणू लागले की वहिनी, देवासाठी थांबा, मी काहीही केलेलं नाहीये. वहिनी हसल्या आणि बोलल्या की तुझ्यासारख्या मुली हेच बोलतात, पण मी तुला सोडणार नाही. त्या बाटली पुढे झुकवू लागल्या. जमिनीवर रॉकेलची रेग पसरली होती, जी हळूहळू माझ्या पायांपर्यंत आली होती. मी हिचक्यांसह रडू लागले होते. जीभ थरथरत होती, श्वास अडकत होते. त्या क्षणी मला माझ्या आईची आठवण आली होती, जी कित्येक वर्षांपूर्वी याच स्वयंपाकघरात आगीच्या भक्ष्यस्थानी बनली होती. तिच्या जळण्याचा आवाज जणू आजही माझ्या कानात गुंजत होता. त्याच दरम्यान वहिनीने चुलाकडे हात वाढवला. जुन्या चुलात अजूनही राख शिल्लक होती आणि त्याच्याजवळ लाकडेट पडलेली होती. त्यांनी काडी शोधण्यासाठी खण उघडला आणि काड्यापेटी काढली. म्हणू लागल्या की आता पाहते तुला कोण वाचवतो, तुझा देव की कोणता माणूस. त्यांच्या ओठांवर शैतानी हास्य होते. माझे हृदय जोरजोराने धडधडत होते आणि गळ्यात अडकले होते. मी जमिनीवर पडून त्यांच्या पायांवर रडू लागले होते की वहिनी, तुमच्यासुद्धा 2 मुली आहेत. विचार करा, जर त्यांच्यावर कोणी असा अत्याचार करेल तर तुम्हाला कसं वाटेल. पण त्यांनी माझे हात झटकले. त्या क्षणी खिडकीबाहेर मांजर उडी मारल्याचा आवाज आला. वहिनी चौकून वळाल्या आणि क्षणभर थांबल्या होत्या. मी संधी साधून दाराकडे धाव घेतली होती, पण दादांनी पुढे येऊन माझा रस्ता अडवला होता आणि म्हणू लागले की परत जा, आज हे नाटक माझ्यावर चालवू नकोस. माझे पाय थरथरत होते. मी स्वयंपाकघराच्या मध्ये उभी होते. 4ही बाजूंनी तेल पसरले होते. लाईटच्या प्रकाशात ते सर्व दृश्य दिसत होते, जणू मृत्यू माझ्या जवळ नाचत आहे. वहिनीने काडी पेटवण्यासाठी हात वाढवला होता. मी बुलंद आवाजात देवाची प्रार्थना करू लागले आणि डोळे बंद केले की देव मला वाचव, तूच आहेस मला वाचवणारा, माझ्यावर दया कर. मला असे वाटले जणू माझा जीव निघणार आहे. आत आणि बाहेर सर्व काही शांत होते. फक्त माझ्या हिचक्या आणि वहिनीच्या किंचाळण्याचा आवाज गुंजत होता. मृत्यू माझ्या डोळ्यांसमोर उभा होता आणि मी त्याच्या प्रतीक्षेत थरथरत उभी होते. वहिनी काडी पेटवणार इतक्यात अचानक स्वयंपाकघरात त्यांच्या स्वतःच्या किंचाळ्या गुंजू लागल्या. मी थरथरत डोळे उघडले तेव्हा त्या दृश्याने माझे होशच उडाले होते. वहिनीचा पाय घसरला होता आणि त्या जमिनीवर पडल्या होत्या. रॉकेलचा डब्बा मांजरामुळे खाली पडला होता आणि सर्व रॉकेल जमिनीवर पसरले होते. त्या तेलात लोळत पडल्या होत्या आणि थरथरत होत्या. दादा धावत त्यांना उचलण्यासाठी गेले.
मला वाटले की आता आग भडकणार. मी घाबरून माझ्या बाबांकडे धावले होते. माझे शरीर घामाने भिजले होते. हृदय धडधडत होते, जणू छाती फाडून बाहेर येईल. वहिनीच्या किंचाळ्यांनी संपूर्ण घरात हल्लकल्लोळ माजला होता. माझे दादा सुद्धा बावरले होते. त्या क्षणी मृत्यूच्या सावलीतून माझा बचाव हा एक चमत्कार होता. दादांनी त्वरित जमिनीवर पडलेला डब्बा सरळ केला आणि खिडकी उघडली, जेणेकरून वास कमी होईल. खोलीत रॉकेलचा तीव्र वास पसरला होता आणि थोडीशी ठिणगी सर्व काही भस्म करू शकत होती. वहिनी जमिनीवर बसून आपला पाय धरून रडू लागल्या होत्या. त्यांच्या गुडघ्यांवर सूज आली होती आणि त्या वारंवार वेदनेने कराहत होत्या. मी कोपऱ्यात माझ्या बाबांजवळ उभी राहून सर्व काही पाहत होते. माझ्या बाबांनी थरथरत्या आवाजात म्हटले की बस करा, देवाचे भय बाळगा, हे सर्व बंद करा. पण त्यांचा आवाज इतका कमी होता की दादा आणि वहिनीवर त्याचा परिणाम झाला नाही. दादांनी वहिनीला आधार देऊन खुर्चीवर बसवले होते. त्या वारंवार म्हणत होत्या की माझा पाय तुटला. दादा चिंतेने त्यांच्या भोवती फिरत होते आणि म्हणू लागले की शांत राहा, आत्ता पाहतो, जर जास्त त्रास झाला तर रुग्णालयात नेईल. मी दाराजवळ जाऊन उभी राहिले होते आणि विचार करत होते की कदाचित आता काही संधी मिळेल आणि मी बाहेर पळून जाईल. पण दार अजूनही बंद होते. बाहेरून गोंधळ ऐकू आला. कदाचित शेजार पाजारातले काही लोक बोलत बोलत जात होते. मी पूर्ण ताकदीने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण दादांनी त्वरित माझ्याकडे पाहिले आणि कठोर शब्दात म्हटले की जर तुझा एकही आवाज बाहेर गेला तर परिणाम खूप वाईट होईल, याची आठवण ठेव. वहिनीचा चेहरा घामाने भिजला होता. त्यांचे हात तेलाने भिजले होते आणि त्या स्वतःला सावरण्याऐवजी माझ्यावर रागाने बरसत होत्या. म्हणू लागल्या की हे सर्व तुझ्यासारख्या अपशकुनीमुळे झाले आहे. जर तू नसतीस तर कदाचित हे सर्व घडलेच नसते. दादांनी त्यांच्या पायांना हात लावला तेव्हा वहिनी जोराने किंचाळल्या होत्या. म्हणू लागल्या की माझं हाड तुटलं आहे, रुग्णालयात जावं लागेल. त्यांनी मला पाहून म्हटले की आज जाऊन शांतपणे बस. जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत घरातून बाहेर पडण्याची हिंमतही करू नकोस. मी घाबरलेल्या आवाजात म्हटले की मी काहीही केलं नाही. देवासाठी माझ्यावर अत्याचार करू नका. दादांनी हाताच्या इशाऱ्याने मला शांत केले आणि वहिनीला आधार देऊन अंगणाकडे नेले होते. त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा दारामागे उभ्या रडत होत्या. एकीने माझ्या बाबांकडे पाहून म्हटले की आजोबा, आईला काही झाले आहे का? पण बाबा डोके खाली घालून रडू लागले होते. मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तेव्हा दादांनी जवळच्या रिक्षावाल्याला हाक मारली होती आणि वहिनीला आधार देऊन त्यात बसवले होते. दोन्ही मुलीसुद्धा त्यांच्यासोबत गेल्या होत्या. रिक्षा निघाली होती आणि घर सुनसान झाले होते. मी आणि माझे बाबा एकटे राहिलो होतो. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, ओठ थरथरत होते. त्यांनी म्हटले की बेटी, माझी जीभ माझी साथ देत नाही, अन्यथा मी तुझ्यासाठी नक्कीच लढलो असतो. मी त्यांचे हात धरले होते आणि म्हटले की बाबा, तुम्ही काळजी करू नका. कदाचित हे सर्व वरच्या मालकाची इच्छा होती की मी वाचले. रात्रीचा वेळ आणखीनच भयानक झाला होता. घरात तेलाचा वास अजूनही पसरला होता. मी कपडे बदलले नाहीत. झाडू लावून फरशी साफ करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कुठे ठिणगी पडू नये. प्रत्येक ठिकाणी फिसलन होत होती. मी अनेकदा पडण्यापासून वाचले होते. मी शांतपणे स्वयंपाकघरातील भांडी धुतली होती, लाकडे एका बाजूला ठेवली होती आणि लाईट विझवली होती, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये. काम करताना माझे हृदय थरथरत होते, पण मनात एक गोष्ट येत होती की जर वहिनी पडल्या नसत्या तर आज माझा अंत वेगळा झाला असता. घराबाहेर कुत्रे भुंकत होते आणि कधीकधी कोणत्या तरी जाणाऱ्या व्यक्तीची पावलांची चाहूल लागत होती. मी विचार केला की कदाचित संधी आहे की दार उघडून बाहेर पळून जावं. पण जेव्हा कडीला हात लावला तेव्हा मला आठवलं की दादांनी म्हटलं होतं की जर बाहेर गेलीस तर परिणाम वाईट होईल. माझी पावले थांबली होती. रात्रभर मी जागून काढली होती. माझे बाबासुद्धा जागत होते. कधी ते मला पाहत आणि कधी छताकडे नजर वळवत. त्यांची शांतता माझ्यासाठी आणखीन मोठं संकट होतं. वहिनीचा पाय तुटला होता. दादा त्यांना रुग्णालयात घेऊन गेले होते आणि सकाळी परत आले होते.
वहिनीच्या पायाला जाड पट्टी बांधली होती. वैद्याने कठोरपणे सांगितले होते की 6 आठवडे पूर्णपणे विश्रांती घ्यावी लागेल. हे ऐकताच घरातील सर्व कामे अचानक माझ्या डोक्यावर आली होती. तरीही मी आधीच सर्व काही करत होते, पण आता वहिनीची सेवा करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आली होती. मी एका क्षणासाठी विचार केला की कदाचित आता त्या काही दिवस मला त्रास देण्यात समर्थ राहणार नाहीत. पण त्याचबरोबर मनात एक अनामिक भय सुद्धा होते. जणू शांतता ही कोणत्या तरी वादळाची सुरुवात आहे. सकाळी सकाळी शेजार पाजारातील 2 बाया आमच्या हालचाल विचारण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्यांनी वहिनीला खाटेवर पडलेलं पाहिलं तेव्हा आश्चर्याने म्हणाल्या की अरे, तुम्हाला काय झालं? रात्रीपर्यंत तर सर्व ठीक होतं. दादांनी साधं उत्तर दिलं की पाय घसरला होता. पण वहिनीने त्वरित माझ्याकडे बोट दाखवत म्हटलं की हे सर्व या अपशकुनीमुळे झालं आहे. मी नजर खाली घातली होती. बायांनी मला नीट निरखले आणि चर्चा करत परत निघून गेल्या. मला अंदाज होता की आता या गोष्टी संपूर्ण शेजार पाजारात पसरतील. मी स्वयंपाकघर सांभाळले, सकाळची न्याहारी बनवली, भांडी धुतली आणि अंगणात झाडू लावला. दादा वृत्तपत्र वाचण्यासाठी बसले होते आणि बाबा आपल्या शांततेच्या कवचात लपले होते. मी वहिनीजवळ जाऊन पाणी दिले तेव्हा त्यांनी कठोर शब्दात म्हटले की हे सेवेचे ढोंग आहे. मला माहीत आहे तुझी नियत काय आहे. मी शांतपणे परत फिरले होते. दिवस सरत गेले. मी दिवस रात्र कामात व्यस्त राहत होते. कपडे धुणे, मुलींना शाळेत पाठवणे, औषधं वेळेवर देणे, ही सर्व माझी जबाबदारी बनले होते. कधी कधी वहिनी मला हुकूम देत होत्या की हे औषध आण, माझे कपडे बदल, हे काम आता कर. मी काहीही न बोलता सर्व काही करत राहत होते. मी मनात विचार करत होते की कदाचित संयम हाच माझा आधार आहे. एक दिवस दादा कार्यालयात गेले होते. कविता वहिनी खाटेवर झोपली होती आणि त्यांच्या 2 मुली खेळत होत्या. मी भांडी धुत असताना अचानक वहिनीने मला हाक मारली आणि म्हणाली की जरा माझ्या मोबाईलवर तो फोटो दाखव, ही फाईल का उघडत नाही? माझे हृदय एकदम धडधडले होते. मी म्हणाले की माझ्याकडे वेळ नाही, तुमच्या मुली आहेत ना, त्या पाहतील. वहिनीने रागाने म्हटले की त्यांना हे दाखवायचे नाही. मी घाबरून तिथून निघून गेले होते. रात्री जेव्हा सर्व झोपले तेव्हा मी विचार केला की आता काहीतरी करणं गरजेचं आहे. जर हा फोटो खरंच कुठे असेल तर एक ना एक दिवस बाहेर येईलच. मी माझ्या जुन्या मैत्रिणीचा क्रमांक शोधला आणि लपून तिला फोन केला. हळूवार आवाजात तिला सांगितले की मला मदत कर. मला अशा व्यावसायिक व्यक्तीची गरज आहे जो हे सर्व तपासेल. तिने त्वरित म्हटले की काळजी करू नकोस, माझा भाऊ हे पाही. दुसऱ्या दिवशी माझी ती मैत्रीण आमच्या घरी आली होती. तिने दिखाव्यासाठी म्हटले की आम्ही एकत्र अभ्यासाचे जुने काम करत आहोत. आम्ही खोलीत बसलो होतो आणि मी तिला सर्व काही सांगितले होते. पण ती ऐकून घाबरली आणि म्हणाली की हे तर खूप मोठा गुन्हा आहे, याचा पुरावा गोळा करावा लागेल. आम्ही ठरवले होते की लवकरच माझ्या मैत्रिणीचा भाऊ सायबर क्राईमच्या काही व्यावसायिकाशी संपर्क साधेल. घरातील परिस्थिती बिघडत चालली होती. दादा माझ्याशी बोलणे टाळत होते. जेवणाच्या टेबलावर ते फक्त वहिनीशी बोलत आणि माझ्याकडे पाहतही नव्हते. एक दिवस मी धैर्य करून म्हटले की दादा, एकदा माझे बोलणे ऐका. ते थांबले आणि कठोर शब्दात म्हणाले की मला तुझे काहीही ऐकायचे नाही, आता फक्त आपल्या कामाशी काम ठेव. असे म्हणून ते निघून गेले होते. वहिनीच्या जखमांमध्ये काही सुधारणा होत होती, पण त्यांचे वर्तन पूर्वीप्रमाणेच कठोर होते. त्या वारंवार त्यांच्या मुलींसमोर माझी थट्टा करत होत्या. म्हणत होत्या की पहा, ही तुमची आत्या आहे, सर्वात मोठी संकट आहे. मुली निष्पाप होत्या, कधी हसत होत्या आणि कधी शांत होत होत्या. मी मनावर दगड ठेवून सर्व काही सहन करत होते. एक दिवस शेजार पाजारातील पंडितजी आमच्या घरी आले. त्यांनी वहिनीच्या तब्येतीची चौकशी केली आणि जाताना म्हणाले की सुनबाई, संयमाने काम करा, वरचा मालक संकट सोप्पं करेल. त्यांच्या जाण्यावर वहिनीने हसत म्हटले की या पंडिताला काय माहीत की खरी संकट तर आमच्या घरातच आहे. मी डोके खाली घातले होते. मी मनात ठरवले होते की आत्ता मी यापुढे शांत राहणार नाही. मला काहीतरी करून तो फोटो नष्ट करावाच लागेल, अन्यथा माझे आयुष्यच वाचणार नाही, माझी प्रतिष्ठा उद्ध्वस्त होईल. या उद्देशासाठी मला माझ्या मैत्रिणीवर विश्वास ठेवावा लागेल.
रात्री जेव्हा सर्व झोपले तेव्हा मी पुन्हा फोन केला तेव्हा माझ्या मैत्रिणीने सांगितलं की माझा भाऊ उद्या तक्रार नोंदवेल, तू फक्त धैर्य ठेव. तिचे बोलणे ऐकून मला पहिल्यांदा वाटले की कदाचित अंधारानंतर प्रकाशसुद्धा येऊ शकतो. मी माझ्या जवळच्या मैत्रिणीला शालिनीला बोलावले आणि तिला सर्व काही सांगितले होते. ती पहिल्या भेटीतच थक्क झाली होती आणि म्हणाली की हा तर खूप मोठं प्रकरण आहे. ही फक्त घरातील त्रासाची गोष्ट नाही. जर हा फोटो किंवा व्हिडिओ चुकीच्या ठिकाणी पोहोचला तर खूप मोठे नुकसान होईल. मी घाबरलेल्या आवाजात म्हटले की मला काहीही माहीत नाही, फक्त भीती वाटत आहे की सर्व काही संपुष्टात येऊ नये. ती मला धीर देत म्हणाली की काळजी करू नकोस, माझा भाऊ हे प्रकरण हाताळू शकतो. 2 दिवसानंतर शालिनीने मला सांगितले की तिने आपल्या भावाला सर्व काही समजावले आहे. तो मोबाईल आणि इतर डेटाद्वारे पाहिल की हे सर्व कुठून पसरत आहे. मी घाबरत मोबाईलचा जुना सिम आणि मेमरी कार्ड काढला आणि माझ्या मैत्रिणीला शालिनीला दिला होता. ती म्हणाली की उद्यापर्यंत उत्तर मिळेल. रात्री मला झोप लागली नाही. प्रत्येक आवाजावर मला असे वाटत होते जणू कोणी येऊन सर्व काही उघड करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी भांडी धुत होते तेव्हा शालिनीचा फोन आला. तिने म्हटले की शांतपणे श्वास घे, तक्रार नोंदवली गेली आहे आणि सायबर क्राईमवाल्यांनी शोध लावला आहे. हे ऐकून माझे हृदय धडधडू लागले होते. मी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन रडत्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिले होते. काही दिवसानंतर शालिनी स्वतः आमच्या घरी आली होती. आम्ही खोलीत बसलो होतो तेव्हा तिने हळूवार आवाजात मला सांगितले की माझ्या भावाने म्हटले आहे की आता काळजीची गरज नाही, पण एक गोष्ट सांगू, तो तुला पसंत करतो. मी थक्क झाले होते. मी हळूच म्हटले की तुझा भाऊ? तिने हसत म्हटले की होय, त्याने अनेकदा म्हटले आहे की तो तुझी प्रतिष्ठा वाचवू इच्छितो. माझे हृदय एकदमच धडधडू लागले होते. मी कधीही विचार केला नव्हता की जो माणूस माझा आधार बनला आहे तो माझ्याबद्दल असेही विचार करेल. पण मी ओठांवर शांतता ठेवली होती. एका सायंकाळी शालिनीचा भाऊ मिठाईचा डब्बा हातात घेऊन आमच्या घरी आला होता. सर्वजण थक्क झाले होते. तो आला आणि सरळ माझ्या बाबांच्या पायांना स्पर्श केला. बाबांनी पहिल्यांदा सरळ बसून त्याचे बोलणे ऐकले होते. तो म्हणाला की काका, मला माहीत आहे की तुमच्या मुलीवर खूप वाईट वेळ आली आहे आणि मला तिचा आधार बनायचा आहे. मी तिच्यासाठी नातं घेऊन आलो आहे. हे ऐकून खोलीत शांतता पसरली होती. वहिनीने खाटेवर बसून हसत म्हटले की हे काय नाटक आहे, आम्हाला विचारल्याशिवाय निर्णय सुद्धा झाला. पण माझ्या बाबांनी पहिल्यांदा तोंड उघडले होते. ते थरथरत्या आवाजात म्हणाले की मी माझ्या मुलीला या घरात यापुढे जळू देणार नाही. दादांनी आश्चर्याने म्हटले की बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? बाबांनी डोळ्यात अश्रू घेऊन उत्तर दिले की जे मी वर्षानुवर्ष बोलू शकलो नाही ते आज बोलतो आहे. ही माझी मुलगी आहे आणि याबद्दलच निर्णय माझा असेल. वहिनी रागाने म्हणाली की आमच्या सुद्धा 2 मुली आहेत, जरा त्यांच्याबद्दल विचार करा. शेजार पाजारात काय बोलले जाईल? माझ्या बाबांनी कठोर शब्दात म्हटले की जे काही पसरायचे होते ते तुमच्या कृत्यांमुळे पसरले आहे. मी आता माझ्या मुलीला वाचवेन. हे ऐकून मला वाटले की जणू वर्षानंतर माझे बाबासुद्धा माझे ढाल बनले आहेत. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले होते. काही दिवसातच सर्व काही ठरले होते. साधीशी लग्नाची रीत झाली होती. ना कोणता मोठा समारंभ झाला, ना हल्लाकल्लोळ झाला. फक्त साध्या रीतिरिवाजानंतर लग्नाला पूर्णत्व आले होते. लग्नाच्या दिवशी मी अतिशय साधे कपडे परिधान केले होते. शालिनी माझ्यासाठी खूप आनंदी होती. वहिनीने आपल्या खोलीतून बाहेर येऊन तोंड फिरवले होते आणि दादा शांतपणे उभे राहिले. पण माझ्या बाबांच्या डोळ्यात समाधान होते. ते वारंवार म्हणत होते की आज माझी जबाबदारी पूर्ण झाली आहे. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होता. मी विचार केला होता की कदाचित वरच्या मालकाने माझी प्रार्थना ऐकली आहे. ज्या घरात मला वारंवार अपमानित केले गेले त्या घराच्या दारातून मी प्रतिष्ठेने विदा होत होते. माझे लग्न साधेपणाने झाले होते आणि नवीन आयुष्य बदलल्यानंतर मी समाधानाचा श्वास घेतला होता. आता माझा अंत कोणत्या बंद खोलीत किंवा स्वयंपाकघराच्या राखेत दफन होणार नाही. वहिनीने खूप हल्लाकल्लोळ केला होता. आरोपसुद्धा केले होते.
दारात उभे राहून किंचाळत होती आणि म्हणत होती की हे सर्व आमच्या विरुद्ध कट आहे. पण यावेळी कुणीही तिचे ऐकले नव्हते. दादा शांत राहिले होते आणि बाबांनी अंतिम निर्णय घेतला होता. त्यांचा थरथरता आवाज सर्वांवर जणू भारी पडला होता. बाबांनी म्हटले की ही माझी मुलगी आहे. आज मी हिला घराच्या कैदेतून मुक्त केले आहे. विदाईसुद्धा साधेपणाने झाली होती. शालिनीने मला मिठी मारली होती. रस्ता पूर्ण करून जेव्हा आम्ही नवीन घरी पोचलो तेव्हा पहिल्यांदा वाटले की कदाचित नशीब बदलू शकते. माझे पती विनोदने दाराबाहेर माझा हात धरला होता आणि म्हटले होते की आता तू इथे सुरक्षित आहेस. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. त्यांचे शब्द माझ्यासाठी धैर्य बनले होते. नवीन घर समाधानाचे होते. अंगणात छोटी छोटी झाडे झुडपे लावलेली होती. सर्व काही आनंदी होते. मी विचार केला की आयुष्य जर साधेपणाने सरले तरीही कोणतेही दुःख नाही. फक्त मला थोडे समाधान हवे आहे. माझ्या सासूने मला प्रेमाने मिठी मारली होती आणि म्हटले होते की बेटी, हे सर्व तुझ्या नावाशी जोडलेलं आहे. प्रतिष्ठेने राहणं हेच पुरेसं आहे. त्यांचा नरम आवाज माझ्या हृदयाला भिडला होता. काही दिवसानंतर मी जेवण बनवले. माझ्या पतीने आनंदाने जेवण खाल्ले आणि म्हटले की तुझ्या हातच्या जेवणात तर एक वेगळेच समाधान आहे. मी हसत उत्तर दिले की हेच तर मला हवे होते की प्रत्येकाला आनंद द्यावा, दुःख नाही. ते हसू लागले होते. हा तो क्षण होता जो माझ्यासाठी नवीन होता. घरात कधीही कुणी माझे कौतुक केले नव्हते. पण गेलेल्या काळाच्या आठवणी वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होत्या. रात्री जेव्हा सर्व झोपत तेव्हा मी स्वयंपाकघराच्या दाराजवळ जाऊन बसत होते. स्वयंपाकघरातील हलक्या प्रकाशात तेच दृश्य आठवत होते. वहिनींचं किंचाळणं, तेलाचा डब्बा, आगीची भीती. मी घाबरून परत खोलीत येत होते. एका रात्री माझ्या पतीने माझा हात धरला आणि विचारले की काय झाले आहे, तू अनेकदा घाबरलेली दिसतेस. मी संकोचात म्हटले की काही जुन्या आठवणी आहेत ज्या पिछा सोडत नाहीत. ते म्हणाले की आठवणी वेळेनुसार पुसल्या जातील, पण तुझ्यावर विश्वास आहे की तू मजबूत राहशील. माझ्या सासूने एकदा मला बाजारात पाठवले होते. मी पहिल्यांदा माझ्या पतीसोबत घराबाहेर पाऊल ठेवले होते. बाजारात बायका कपड्यांच्या दुकानावर उभ्या राहून हसत होत्या. त्यांचे हसणे ऐकून क्षणभर मी विसरले होते की कधी माझ्या हसण्याला सुद्धा चारित्र्यहीनतेचा टोमणा दिला जात होता. माझ्या पतीने मला नारंगी रंगाची साडी जी मला आवडली होती ती त्वरित खरेदी करून दिली आणि म्हटले की आता ही तुझी आहे. मनात आले की जगाला सांगावे की कोणीतरी आहे जो मला प्रतिष्ठा देतो. माझ्या नवऱ्याच्या बहिणी माझ्याजवळ बसून गप्पा मारत होत्या. एकीने म्हटले की वहिनी, तुम्ही आमच्यासोबत जत्रेत चला. मी म्हणाले की हो, का नाही. आणि त्यातली एक माझी मैत्रीण शालिनीच होती जी माझा खूप मान ठेवत होती. पण आता शालिनीचं नातं ठरलं होतं आणि लवकरच तिचं लग्नसुद्धा झालं होतं. आम्ही सर्वजण एकत्र भेटून फिरायला जात होतो. जत्रेत सुद्धा जात होतो. तिथे झुले झुलत होतो, मज्जा करत होतो. इतका आनंद पाहून माझे मन भरून येत होते. मी प्रार्थना केली होती की हे आनंदी क्षण कायम राहोत. पण जेव्हा हास्य जवळ येतं तेव्हा गेलेल्या काळाची एक किंचाळी सर्व काही तोडत होती. स्वयंपाकघरातील किंचाळ्या, आईचा जळालेला देह, बाबांचे थरथरणारे डोळे, हे सर्व मनातून निघतच नव्हते. मी रात्री अनेकदा भयानक स्वप्ने पाहत होते. कधी स्वप्नात वहिनी काडी पेटवून उभी राहत होती तर कधी दादांच्या शांत नजरेने मन घाबरत होते. एका रात्री स्वप्नातून घाबरून मी उठले होते. माझ्या पतीने विचारले की काय झाले आहे. घाबरू नकोस, स्वप्न होते. त्याने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले की ते स्वप्न आहे, वास्तव नाही. लक्षात ठेव, आता तू एकटी नाहीस. त्यांच्या बोलण्याने माझे मन स्थिर झाले होते. मी प्रार्थना केली होती की आता माझा भूतकाळ कायमचा दफन हो. मी माझ्या सासूचे पाय दाबले होते आणि माझ्या पतीसोबत अंगणात बसून चहा पित होते. प्रत्येक दिवस एक नवी संधी समजून जगण्याचा प्रयत्न करत होते. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात हा विचार जिवंत होता की कदाचित कथा अजून संपलेली नाही. कारण जखमा कितीही जुन्या असल्या तरी त्यांचे निशाण राहतातच. लग्नाच्या काही दिवसानंतर माझ्या सासरी ही बातमी पोचली की माहेरी वहिनीला विचित्र दौरे पडू लागले आहेत. सुरुवातीला मी विचार केला की कदाचित
जखमेमुळे कमजोरी आली असेल किंवा औषधांचा परिणाम असेल, पण हळूहळू परिस्थिती काही वेगळीच होऊ लागली होती. शेजार पाजारातील बायका म्हणू लागल्या की रात्रीच्या वेळी तुमच्या वहिनीच्या खोलीतून किंचाळण्याचे आवाज येतात. कधी त्या रडतात, कधी जमिनीवर हात मारतात, कधी भिंतीला धडकतात. एक दिवस शालिनीने येऊन सांगितले की काल रात्री तुमच्या वहिनीने अचानक घरच्यांना जागं केलं. ती किंचाळत होती, म्हणत होती की स्वयंपाकघरात आग जळत आहे आणि तुमची आई उभी आहे. ती म्हणत होती की मी माझ्या सासूला जाळले होते आणि मग माझ्या नंदेला सुद्धा जाळणार होते, मला माफ करा. हे ऐकून माझी पावलं जणू जमिनीत रुतली होती. मी स्वतःला समजावले की कदाचित लोक खूप मोठं करून बोलतात. पण दुसऱ्याच दिवशी दादांचा फोन आला. त्यांचा आवाज तुटत होता. ते रडत म्हणाले की तुमची वहिनी ठीक नाही, सतत घाबरलेली राहते, म्हणते की तुमची आई माझ्यासमोर उभी आहे. मी थरथरत्या आवाजात म्हटले की दादा, वहिनीला वैद्याकडे दाखवा. दादांनी म्हटले की होय, वैद्य म्हणतो की मानसिक समस्या आहे, पण मला माहीत आहे की हे काहीतरी वेगळं आहे. वहिनीचे दौरे वाढत गेले होते. त्या जेवण नाकारत होत्या. कधी खिडकी उघडून किंचाळू लागत होत्या की कोणीतरी त्यांना पकडण्यासाठी येत आहे. एका रात्री त्यांच्या मुलीने शेजार पाजारात जाऊन गोंधळ केला की आई मरेल, कोणीतरी तिला वाचवा. लोक जमले, सर्वांनी आपापली मते दिली, सर्वांनी आपापल्या पद्धतीने उपाय केले. जेव्हा वहिनीच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले ज्यांनी वर्षानुवर्षाचे रहस्य उघड केले. सर्व घरच्यांच्या बसलेले असताना त्या अचानक रडू लागल्या आणि हात जोडून म्हणू लागल्या की होय, मीच माझ्या सासूला जाळले होते. मला सहन झाले नाही की त्या आमच्या मार्गात याव्यात. हे ऐकताच खोलीत सन्नाटा पसरला होता. दादाचा रंग पांढरा पडला होता. मुली घाबरत होत्या. शेजार पाजारातील काही लोक जे तिथे बसले होते त्यांनी एकमेकांकडे पाहिले होते आणि डोळे खाली केले होते. सर्वांना समजले होते की जे वर्षांपूर्वी घडले ते अपघात नव्हते, तर एक कट होता. ही बातमी माझ्या कानांपर्यंत पोचली तेव्हा माझ्या आत एक विचित्र अवस्था जागृत झाली होती. माझ्या डोळ्यात अश्रूसुद्धा आले होते आणि मनात आगसुद्धा होती. मी विचार केला की किती वर्ष आम्ही हे सर्व समजून जगलो की माझी आई अपघातात जळाली आणि आज सत्य उघडकीस आले. मी माझ्या पतीला सर्व काही सांगितले होते. तो शांतपणे ऐकत राहिला आणि शेवटी म्हणाला की तुझे दुःख माझे दुःख आहे, पण पहा, जे लोक दुसऱ्यांवर अत्याचार करतात ते आपल्या अंतापर्यंत नक्की पोहोचतात. दादा आता सतत रुग्णालयाचे फेरे मारत होते. वैद्य म्हणत होते की यांना विश्रांती द्या, औषधं देत राहा, पण आतून ते सुद्धा जाणत होते की हे फक्त आजारपण नाही, हे वहिनीच्या कर्मांची शिक्षा आहे. वहिनी वारंवार म्हणत होत्या की मला आगीत टाकू नका, मी मरेन. त्यांना वाटत होते की त्यांचे हातपाय बांधलेले आहेत, शरीर घामाने भिजलेले असे. शेजार पाजारातील मुले सुद्धा आता त्यांच्यापासून घाबरू लागली होती. कोणीही त्यांच्या जवळ येत नव्हते. बायका म्हणत होत्या की ही खूप मोठ्या पापाची शिक्षा आहे. त्यांच्या मुलींनी शाळेत जाणं सोडलं होतं जेणेकरून त्या आपल्या आईजवळ राहू शकतील. मी मनात विचार केला की वरच्या मालकाने न्याय दाखवला आहे. वर्षांच्या शांततेनंतर सत्य समोर आलं. पण त्याचबरोबर हे दुःख सुद्धा होतं की हे सर्व आधी का घडलं नाही, आईबरोबर हा अत्याचार का झाला, आणि दादा ज्यांनी सर्व काही पाहूनही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही ते आता कोणत्या अवस्थेत आहेत. एका सायंकाळी माझ्या पतीने म्हटले की चल आपण तुझ्या दादांना भेटायला जाऊ. मी संकोचले, पण नंतर त्यांच्या सोबत गेले होते. जेव्हा मी परत तिथे पोचले तेव्हा दृश्यच विचित्र होतं. वहिनी खाटेवर बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांचे ओठ सतत हलत होते, जणू काही बडबडत होत्या. दादा एका कोपऱ्यात डोके धरून बसले होते. त्यांच्या मुली आईचे पाय दाबत होत्या. मी आत प्रवेश केला तेव्हा दादांनी नजर वर करून मला पाहिले. त्यांच्या डोळ्यात लज्जा आणि लाचारी होती. ते काही बोलू शकले नव्हते. वहिनीने माझी उपस्थिती जाणवताच किंचाळी मारली. म्हणू लागल्या की मला माफ कर, मीच सर्व काही केले होते. खोलीत उपस्थित सर्वजण माझ्या चेहऱ्याकडे पाहत होते. मी काहीही बोलले नाही, फक्त वळून खोलीतून बाहेर आले होते. रात्रभर मी जागून काढली होती आणि विचार करत होते की अत्याचाराचा हिशोब शेवटी या जगात सुद्धा समोर येतो. पण हे समाधान सुद्धा विचित्र होते. यात दुःख नव्हते. मी उशीवर डोके ठेवताना हळूच म्हटले की आई, तुझे रक्त वाया जाणार नाही.
वहिनीचा भाऊ जो मला आधी त्रास देत होता, मला धमकावत होता, हे सर्व त्याने आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून केले होते आणि याची सुद्धा वहिनीने आपल्या तोंडाने कबुली दिली होती. बहिणीची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता त्या फक्त आजारी दिसत नव्हत्या, तर वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत पोचल्या होत्या. दिवसाच्या वेळी कधी मोठ्या आवाजात हसत होत्या, कधी अचानक रडू लागत होत्या आणि रात्री किंचाळू लागत होत्या. त्यांचे शब्द कधी समजत होते तर कधी तुटलेले असत. त्यांच्या मुली ज्या आधी खेळत होत्या त्या आता सतत आपल्या आईजवळ बसत होत्या. मोठ्या मुलीने शाळेत जाणे सोडले होते, जेणेकरून ती घराची कामे सांभाळू शकेल. लहान मुलगी अनेकदा पुस्तक उघडून बसत होती, पण काही क्षणानंतर आईच्या हाकेवर सर्व काही सोडून देत होती. एक दिवस शेजार पाजारातील 2 बायका वहिनीच्या घरी गेल्या. त्यांनी वहिनीला जमिनीवर बसलेलं, केस विस्कटलेले, कपडे फाटलेले पाहिले तेव्हा आश्चर्याने म्हणाल्या की ही तीच बाई आहे जी कधी दुसऱ्यांना टोमणे मारत होती. मग खूप मोठा उसासा टाकत म्हणाल्या की वरच्या मालकाची पकड खूप कठोर आहे. हे ऐकून दादा खोलीतून बाहेर निघून गेले. त्यांच्या डोळ्यात लज्जा होती, पण ते काही बोलू शकले नव्हते. त्यांच्या मुली दिवसभर घराची कामे करत होत्या, जेवण बनवत होत्या, झाडू लावत होत्या, कधी कधी आपल्या आईला आंघोळ घालत होत्या, पण त्या तरीही किंचाळत होत्या, माझ्यावर आग टाकू नका. वहिनीच्या लहान मुलीने एक दिवस रडत म्हटले की आत्या, आम्ही काय करावे? आई तर सतत रडत राहते. मी त्यांना धीर दिला, पण मनात एक विचित्र अडचण उठली होती. दादांचा हाल सर्वात वाईट होतं. ते कार्यालयाची कामं सोडून बराच वेळ घरात घालवू लागले होते. शेजाऱ्यांना म्हणत होते की कदाचित माझी पत्नी उपचाराने बरी होईल, पण वैद्य वारंवार एकच गोष्ट सांगत होते की ही मानसिक दडपण आहे, वेळेनुसार वाढत आहे, फक्त काही वेळासाठी समाधान देतं. शेजार पाजारात नाना प्रकारच्या गप्पा होऊ लागल्या होत्या. काही लोक म्हणत होते की यावर कोणत्या तरी भूतप्रेताचा प्रभाव आहे, तर काही म्हणत होते की हे सर्व हिच्या कर्माची शिक्षा आहे. शेजार पाजारातील मुले त्यांच्या घराजवळ जाण्यास घाबरत होती. बायका आपल्या मुलींना समजावत होत्या की या घरापासून दूर राहा. एक दिवस जेव्हा मी माहेरी गेले तेव्हा दृश्य खूपच विचित्र होतं. वहिनी अंगणात उलटसुलट बडबडत होत्या. त्यांच्या हातात जळालेले जुने रुमाल होते, जे त्या वारंवार जमिनीवर मारत होत्या आणि म्हणत होत्या की हीच ती आग होती, हीच ती आग होती. त्यांच्या मुली रडत होत्या आणि दादा मला पाहून फक्त डोके खाली घालून खोलीत गेले होते. मी विचार केला होता की हीच ती बाई आहे हे जी कालपर्यंत मला सर्वांसमोर बच्चलन म्हणत होती. आज ती स्वतः शेजार पाजाराची मिसाल बनली आहे. एका शेजारींने मला बाजूला घेऊन म्हटले की बेटी, तुझ्यावर खूप अत्याचार झाले होते, पण पहा, वरच्या मालकाने न्याय केला. मी कोणतेही उत्तर दिले नाही. मनात आले की किंचात सर्वांना सांगावं, पण जिभेवर जणू शांतता पसरली होती. दादांची शांतता आणि तुटलेले अस्तित्व माझ्यासमोर होते. ते आपल्या पत्नीला पाहत राहिले आणि उसासे टाकत राहिले. त्यांचे प्रेम आता ओझे बनले होते. एक दिवस त्यांनी हळुवार आवाजात म्हटले की कदाचित मीच दोषी आहे. जर मी त्यावेळी तुझे ऐकले असते तर हे सर्व काही घडलेच नसते. तुमची वहिनी नेहमी माझ्या कुटुंबाशी द्वेष करत राहिली, पण मी हेच समजत राहिलो की ती जे काही करते तेच खरे आहे आणि माझे कुटुंबीय चुकीचे आहेत. दादांच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी फक्त इतकेच म्हटले की आता वेळ निघून गेली आहे, पण देवाचा न्याय उशिरा येतो. त्याच्याकडे उशीर आहे पण अंधार नाही. दादांचं बोलणं ऐकून माझं मन समाधानाने भरलं होतं. दुःखी सुद्धा होतं. दुःख यासाठी होतं की ती बाई जिने माझ्या आईला जाळले आणि माझे आयुष्य नरक बनवण्याचा प्रयत्न केला, ती स्वतः आपल्या आयुष्याची कैदी बनली होती आणि समाधानासाठी वरच्या मालकाने सर्वांसमोर न्याय दाखवला होता. शेजार पाजारातील लोक आता त्यांना दयेच्या नजरेने पाहत होते. कुणीही त्यांच्याजवळ थांबू इच्छित नव्हतं. एक दिवस मी माझ्या पतीसोबत तिथे गेले तेव्हा पाहिलं की त्या खाटेवर पडल्या बडबडत होत्या. म्हणत होत्या की मला आग लावू नका, मला सोडा. त्यांच्या मुली रडत होत्या आणि दादा कोपऱ्यात शांत बसले होते. मी त्यांच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा ती फुटफुटून रडू लागली. म्हणाली की आत्या, आम्ही दिवस रात्र जागत राहतो, आई आम्हाला झोपू देत नाही. मी त्यांना धीर दिला, पण मनात एक चुभन होती की कालपर्यंत हिच्याच आईने मला जाळण्याचा कट रचला होता.
मी दादांकडे पाहिले. ते म्हणू लागले की मी खूप मोठी चूक केली आहे. त्या दिवशी जर मी तुझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज हे दिवस पाहावे लागले नसते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी हळूच म्हटले की दोष फक्त तुझा नाही, वेळेने सुद्धा माझी साथ दिली नव्हती दादा. त्यांचे ओठ थरथरत होते पण ते शांत झाले. मी घरी परतले तेव्हा विचार करत होते की कशा प्रकारे आयुष्याने पलटी दाखवली आहे. माहेरी जे दिवस रात्र अपमान करायचे ती आज आपल्या सासरी प्रतिष्ठेने जगत आहे. माझ्या पतीने एक दिवस म्हटले की तू खूप दुःख सहन केले आहे, पण आता वेळ बदलली आहे. तुला आता तुझ्या जखमांना भरू द्यावं लागेल. मी उत्तर दिले की जखमा कदाचित भरतील पण निशाण राहतात. माझ्या आईची आठवण नेहमी माझ्या मनात ताजी राहील. मी अनेकदा रात्री एकटी बसून प्रार्थना करत होते की हे देवा, माझ्या आईच्या आत्म्याला शांती दे. ती निष्कारण जाळल्या गेली होती. आम्हाला वाटलं की स्वयंपाकघरात तिच्याबरोबर अपघात झाला होता, पण वास्तव हे होतं की माझ्या वहिनीने तिला जाळलं होतं. मला माझ्या बाबांचीही आठवण येत होती, जे आजारपणाच्या अवस्थेत असूनही माझ्यासाठी ढाल बनण्याचा प्रयत्न करत राहिले. त्यांचे शेवटचे शब्द मला आजही आठवतात की मी माझ्या मुलीला या घराच्या कैदेतून मुक्त केले आहे. त्यांचे शब्द माझ्यासाठी ताकद बनले होते. एक दिवस शेजार पाजारातील एक बाई भेटली. तिने म्हटले की बेटी, तुझ्या आईचे दुःख आम्ही सर्वांनी पाहिले होते, पण आवाज उठवू शकलो नाही. आज पहा, वरच्या मालकाच्या न्यायाने सर्वांचे तोंड बंद झाले आहे. मी तिला म्हटले की होय, माणूस कितीही क्रूर असला तरी अंतापासून वाचू शकत नाही. कविता वहिनींची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्यांना कधी कधी दोरखंडाने बांधले जात होते, जेणेकरून त्या स्वतःला इजा करू नयेत. त्यांच्या मुली घराच्या कामात व्यस्त राहत होत्या. त्यांचे कपडे धुत होत्या, त्यांना जेवण भरवत होत्या, पण तरीही त्या किंचाळत राहत होत्या. एक दिवस मी ऐकले की त्या वारंवार सांगत होत्या की मीच माझ्या सासूला जाळले होते, मीच माझ्या नंदेला त्रास दिला होता, मला सोडा, मला माफ करा. हे सर्व पाहून माझे मन घाबरले होते. मी विचार केला की कदाचित हाच खरा न्याय आहे. माझ्या पतीने विनोदने म्हटले की आता तुला पुढे पाहायचे आहे, आपल्या मुलांबद्दल विचार करायचा आहे. मी होकारार्थी मान हलवली होती. काही काळानंतर माझ्या बाबांचाही मृत्यू झाला होता. आतून मी विचार करत होते की जे काही माझ्यासोबत घडले ते कदाचित माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी एक धडा आहे की अत्याचार कधीही जास्त काळ टिकत नाही.